श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. 15 नोव्हेंबर या दिवशी संध्याकाळी यात्रा मद्रासला मुक्कामास आली. 16 व 17 तारखेला यात्रेकरू मद्रास शहर पाहून आले. 17 तारखेला दुपारी नैवेद्य होऊन सर्वांनी प्रसाद घेतला व सायन उपासना करून यात्रा रामनाथपुरमला जाण्यासाठी प्रस्थान करती झाली. मद्रास ते रामनाथपुरम हे अंतर 540 किलोमीटर असून हा प्रवास संपूर्ण रात्र होणार होता. श्री महाराजांच्या गाडीत कृष्णराव पातुरकर, दादासाहेब राजेगावकर व विनायकराव होते. 18 तारखेला सकाळी 4च्या दरम्यान श्री महाराज विनायकरावला म्हणाले, तुम्ही भूपाळ्या म्हणा, मी मानसपूजा करतो. उजाडल्यावर जेथे एखादी मोठी नदी लागेल तिथे थांबून काकडा करू. सर्व मंडळींना तेथे प्रातर्विधी उरकून चहा व अल्पोपहार करता येईल. रात्रीच्या प्रवासाचा थकवाही जाईल. मोटार चालक वामन पातुरकर यासही श्री महाराजांनी पाण्याच्या ठिकाणाकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने मोटर धावत होती. पुढील आडव्या महामार्गाला हा रस्ता काटकोनात मिळत होता. या महामार्गावर डावीकडे वळायचे होते, परंतु अंधुक प्रकाश आणि रात्रभर सतत गाडी चालविल्यामुळे चालकाला थोडा थकवा आला असावा व तो थोडा बेसावध असतानाच महामार्ग आला आणि डावीकडे वळण घेण्याऐवजी गाडी हा पुढील महामार्ग ओलांडून समोर असलेल्या एका खदानवजा बरासेत जाऊन पडली. फार मोठा धक्का बसला. श्री महाराजांनी समोरच्या बैठकीस धरून ठेवले तर त्यांच्या दंडाला धरून विनायकरावांनी थोपवले. पातुरकर, राजेगावकर व चालक वामन हे समोरच्या काचेवर धडकले. गाडीचा चालक वामन तर पुरता घाबरून गेला होता. काय झाले काही समजण्यापूर्वीच श्री महाराजांच्या मुखातून निघालेली अरे राम महाराज अशी आर्त हाक या चौघांच्याही कानावर आली. रामरायाचा करुण आर्तस्वरात महाराजांचा धावा सुरू होता आणि खरोखर श्री महाराजांचा पुण्यप्रताप काय वर्णन करावा. अहो, एवढ्या मोठ्या 4-5 फूट खोल खड्ड्यात गाडी कोसळूनही श्री महाराजांच्या कृपेने कुणाला साधे खरचटले नाही किंवा गाडीचेही काही नुकसान झाले नाही. त्या खड्ड्यात असलेल्या रेतीमध्ये गाडीची 4ही चाके रुतून बसली होती. गाडीतील भक्तांनी गाडीबाहेर येऊन प्रथम श्री महाराजांना बाहेर घेतले व त्यांचा हात धरून त्यांना सडकेवर घेऊन आले. रस्त्याच्या बाजूला एक आसन मांडून त्यावर त्यांना बसण्यास सांगितले, परंतु श्री महाराज मात्र खाली बसले नाहीत किंवा कुणावर संतापलेही नाहीत. चेहऱ्यावरील शांत भाव तसाच होता. हातात माळ घेऊन फेऱ्या मारीत त्यांचा जप चालू होता. श्री रामरायाचं स्मरण अखंड चालू होतं. गाडीतील मंडळी गाडी रस्त्यावर आणण्यासाठी तिला लोटून हलविण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु गाडीची चाके रेतीत इतकी रुतून बसली होती की ती जागची हालेच नात. तितक्यात श्री महाराज म्हणाले, अरे तिकडून काही घरघर आवाज येतोय, तिकडे लक्ष द्या. मंडळींनी तिकडे लक्ष दिले असता त्यांना पूर्व दिशेकडून एक ट्रक येत असून त्यामधील माणसे उभे राहून थांबा थांबा, आम्ही येत आहोत या अर्थाचे त्यांच्या भाषेत काही सांगत होते. जवळ येताच ट्रक थांबवून त्यांनी भराभर उड्या मारल्या आणि टिकास फावडे घेऊन गाडीची चाके काही क्षणात मोकळी केली आणि लगेच त्या ट्रक चालकाने गाडी स्वतः चालवून सडकेवर आणून उभी केली. नंतर एक शब्दही न बोलता किंवा काहीच चौकशी न करता त्या ट्रकमधील 12-13 लोकांनी श्री महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला व ते आलेल्या रस्त्याने माघारी निघून गेले. गाडी रस्त्यावर आणल्यानंतर पातुरकरांनी त्यांना बक्षीस म्हणून 100 रुपये देऊ केले असता तेही त्या मंडळींनी घेतले नाहीत. अगदी सरळ रस्ता असूनही गाडीतील मंडळींना 50-60 मीटरपर्यंतच तो ट्रक जाताना दिसला. पुढे दिसला नाही किंवा त्याच्या इंजिनाचा आवाजही ऐकू आला नाही. या सर्व प्रकारावरून ती मंडळी कोण, कुठली, त्यांना ही घटना कशी कळली, त्यावेळी त्यांच्याजवळ नेमके टिकास फावडे कसे होते इत्यादी शंका प्रत्येकाच्या मनात घोळत असतानाच श्री महाराज म्हणाले, श्री रामरायानेच सहाय्य केलं असं म्हणावं. या ठिकाणापासून पुढे 4-5 किलोमीटर अंतरावर एक मोठी नदी लागली.
स्वच्छ व भरपूर पाणी पाहून तेथे थांबून रामाचा काकडा झाला. मागच्या बसगाड्या आल्यावर स्नान व अल्पोपहार आटोपून दुपारी 1:30 वाजता यात्रा रामनाथपुरमला पोहोचली. तेथील धर्मशाळेत यात्रेचा मुक्काम झाला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या श्री रामेश्वर धाम यात्रेमध्ये श्री सद्गुरू रामराय बरोबर कसे आहेत हे सांगणारा एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.